आपल्या पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सच्या एक 3 व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला याच्या अगोदरचे डोबेरान स्टॅट्स किंवा मग न्यूलँड्स ऑक्टेव्स हे 2 टेबल तुम्हाला चांगले समजलेले असतील. त्याचे ड्रॉबॅक काय होते आणि त्याचे काय लिमिटेशन्स होते, ड्रॉबॅक्स किंवा लिमिटेशन्स काय होते आणि त्या ड्रॉबॅक किंवा लिमिटेशन्स त्याच्यामध्ये होते म्हणूनच काय झालं की पुढचे काही शास्त्रज्ञ जे हा जो एलिमेंट्सना त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये एका टेबलमध्ये डिझाईन करण्याचा पुढच्या काही शास्त्रज्ञांनी योगदान दिलं आपलं. तर त्यामध्ये मेंडेलीव ह्या शास्त्रज्ञाचं खूपच मोठं योगदान आहे. जवळपास 118 मूलद्रव्ये आहेत आणि 101वं जे त्यांच्या म्हणजे सन्मानार्थ की त्यांनी जो टेबल तयार केला एलिमेंट्सच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजनुसार आणि त्यांना ज्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये अभिप्रेत होत्या त्यानुसार त्यांनी काही भाकितं देखील करून ठेवलेली होती, काही प्रिडिक्शन्स पण करून ठेवलेले होते त्यांनी. आणि ते प्रिडिक्शन्स इतके तंतोतंत होते की ॲक्च्युली म्हणजे जसं की तुम्हाला माहीत असेल इका बोरॉन, इका सिलिकॉन किंवा इका ॲल्युमिनियम ह्या जे काही त्यांनी ही प्रेडिक्शन्स करून ठेवलेले होते, या प्रेडिक्शननुसार त्यांनी फक्त त्याचे अणुवस्तुमानांक त्या मूलद्रव्याचे देऊन ठेवलेले होते आणि तंतोतंत त्या अणुवस्तुमानांच्या जवळपास त्या अणुवस्तुमानांचे त्याच प्रॉपर्टीज असणाऱ्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज त्यांनी करून ठेवलेल्या प्रेडिक्शनच्या जवळपास पोचणारे एलिमेंट्सचा त्यांच्या नंतरच्या काळात ॲक्च्युली शोध लागला. ॲक्च्युली मेंडेलीवच्या सन्मानार्थ मला वाटतं 101वं जे मूलद्रव्य आहे ज्याला मेंडेलिव्हियम असं बोललं जातं, त्यांच्या सन्मानार्थ ते एक मूलद्रव्य देखील आहे आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. तर इतका हा महान शास्त्रज्ञ होता. तर यांचा जो पिरियॉडिक लॉ आहे किंवा पिरियॉडिक टेबल आहे तो आपण यामध्ये पाहणार आहेत आपण. यामध्ये आता मी याच्यावर क्वेश्चन बनवलेला आहे, स्टेट मेंडेलीव्स पिरियॉडिक लॉ. आता मेंडेलीव्सनं काय अभिप्रेत होतं? मेंडेलीव्सचा पिरियॉडिक लॉ असं सांगतो, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आता याच्या अगोदरचे जे 2 शास्त्रज्ञ होते ज्यामध्ये डोबेरायनर आहे किंवा ज्यामध्ये न्यूलँड्स आहेत, यांनी देखील मूलद्रव्यांच्या चढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणेच त्यांच्या टेबलमध्ये काय केलं होतं, मूलद्रव्यांची मांडणी केलेली होती. आता अणुवस्तुमानांक इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस अशी त्याची जी मांडणी होती. मेंडेलीवने देखील काय केलं की त्यांची तीच मांडणी काय केलं पुढं कंटिन्यू केलेली आहे. पण खऱ्या अर्थानं जो मेंडेलीवने मांडलेला जो टेबल होता ना, तो टेबल तसा बऱ्याच अंशी मान्यता म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे याच्यामध्ये यांनी कुठल्याही अशा अंदाजी गोष्टी कोणत्याही घुसवलेल्या नाहीत या टेबलमध्ये. तर त्यांनी पुढच्या पिढ्यांसाठी देखील म्हणजे पुढचे येणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना असा एक मार्ग उपलब्ध करून दिला या टेबलच्या माध्यमातून. तर त्यांचा जो पिरियॉडिक लॉ आहे त्या पिरियॉडिक लॉमध्ये आपल्याला 2 पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. मेंडेलीव्स पिरियॉडिक लॉ, द प्रॉपर्टीज ऑफ or the physical or chemical properties of elements are periodic function of their atomic masses. I think do you know the exact definition of atomic mass number? Atomic mass number means the sum of proton and neutron in a nucleus of an atom of an element. It is called as atomic mass number. म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या ॲटममध्ये त्याच्या न्यूक्लियसमध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे अणुवस्तुमानांक किंवा अणुवस्तुमानांक किंवा ज्याला आपण ॲटॉमिक मास बोलतो इंग्लिशमध्ये. तर तो तुम्हाला माहीत आहे, मी याविषयी ॲटॉमिक मासविषयी बोलतो आहे. म्हणजे जो डोबेरान स्टॅट्स होता त्यामध्ये देखील डोबेरायनने काय केलं होतं, ॲटॉमिक मास नंबरप्रमाणेच सगळे एलिमेंट्सच्या केमिकल प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज बिहेव करतात असं त्यांना म्हणायचं होतं. त्याच पद्धतीनं मेंडेलीवने देखील तोच भाग जो आहे एलिमेंट्सच्या केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज ॲटॉमिक मास नंबरप्रमाणे बिहेव करतात असं त्यांना म्हणायचं होतं. आता ह्या ज्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या आफ्टर सम रेग्युलर टाईम ऑफ इंटरवल काय होतात, रिटेन होतात. म्हणजे आपण काही कालावधी त्या टेबलमध्ये काही कालावधीनंतर त्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज वारंवार येताना दिसतात आपल्याला त्याच्यामध्ये. म्हणजे त्याची पुनरावृत्ती होती त्या गुणधर्मांची प्रत्येक एलिमेंट्सच्या बाबतीत. त्यांनी त्या टेबलमध्ये डिझाईन केलेल्या एलिमेंट्सच्या बाबतीत त्यावेळेला मला वाटते 63 एलिमेंट्स ज्ञात होते मेंडेलीवच्या वेळेला. तर स्टेट मेंडेलीव्स पिरियॉडिक लॉ, द फर्स्ट पॉईंट ऑफ दिस answer of this question is
Mendeleev's periodic law, the properties of elements are periodic function of their atomic masses. Second point is elements of similar physical and chemical properties reappear after a definite interval. ओके, तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो याच्यामध्ये की मेंडेलिव्स पिरियॉडिक जो लॉ आहे किंवा जो टेबल आहे जो राईट अ शॉर्ट नोट ऑन मेंडेलिव्स पिरियॉडिक लॉ. आता मेंडेलिव्हनी ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही काय लिहिणं गरजेचं आहे की या क्वेश्चनमध्ये मेंडेलिव्हनी त्याच्यामध्ये डिझाईन केलेली जी एकूण मूलद्रव्ये होती ती मूलद्रव्ये किती होती, मग त्याला कोणत्या बेसिसवर त्या टेबलमध्ये त्यांनी संपूर्ण सेट केलं किंवा आणि मग फायनलमध्ये जो लॉ आहे तो तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तर त्यांच्या वेळेला म्हणजे मेंडेलिव्ह अरेंज्ड 63 एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाइम in an increasing order of their atomic masses. And second point is he organized periodic table on the basis of फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. आता याच्यामध्ये आपल्याला हे बघणं गरजेचं आहे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज कोणाच्या, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. आपल्याला आता याच्यामध्ये हे पाहणं गरजेचं आहे की ॲक्च्युली मग फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं. आता ज्या वेळेला आपण काय करतोय की फिजिकल प्रॉपर्टीजचा विचार करतोय, आता आपण फिजिकल प्रॉपर्टीजचा विचार करूया. ह्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण कशाचा विचार करतो. समजा एखाद्या मूलद्रव्य आता हायड्रोजन आहे किंवा ऑक्सिजन आहे किंवा सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, तर या मूलद्रव्यांच्या बाबतीत फिजिकल प्रॉपर्टीजच्या बाबतीत त्यांनी कशाचा विचार केला की त्या मूलद्रव्यांचं मास किती आहे, त्या मूलद्रव्यांची डेन्सिटी किती आहे, डेन्सिटी कशी आहे, किंवा त्या मूलद्रव्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, त्या मूलद्रव्यांचा मेल्टिंग पॉइंट किती आहे, त्या मूलद्रव्यांचा मास कसा आहे, त्या मूलद्रव्यांची डेन्सिटी कशी आहे, किती आहे, बॉइलिंग पॉइंट कसा आहे, मेल्टिंग पॉइंट कोणता आहे, हा विचार त्यांनी फिजिकल प्रॉपर्टीचा विचार करताना केलेला होता. म्हणजे जसं की मी इथं म्हटलं आहे, ही कन्सिडर्ड केमिकल प्रॉपर्टीज दॅट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स of the elements, and physical properties that is melting points, boiling points and densities of elements and their hydrides and oxides. म्हणजे आता मी यामध्ये काय केलेलं आहे की इथं फिजिकल प्रॉपर्टीज सुरुवातीला घेतल्या. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, आज आपण एखादं समजा एक मूलद्रव्य घेतलं सोडियम, तर सोडियमचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, सोडियमचा मास काय आहे, सोडियमची डेन्सिटी काय आहे, सोडियमचा म्हणजे द्रवणांक काय, म्हणजे बॉइलिंग पॉईंट म्हणजे तुम्हाला उत्कलनांक, मेल्टिंग पॉईंट म्हणजे द्रवणांक, मास म्हणजे वस्तुमान किती आहे, डेन्सिटी म्हणजे त्याची घनता किती आहे, हा विचार त्यांनी त्याच्यामध्ये केलेला होता. असं सगळ्या मूलद्रव्यांच्याच बाबतीत त्यांनी तो विचार करून या टेबलमध्ये त्यांनी त्याला सेट केलेलं होतं. त्याचबरोबर आता केमिकल प्रॉपर्टीजचा विचार करताना त्यांनी केमिकल प्रॉपर्टीजमध्ये नेमकं केमिकल प्रॉपर्टीजसाठी कोणत्या बाबींचा विचार केला, तर केमिकल प्रॉपर्टीजसाठी मेंडेलिव्हनी काय केलं की मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. आता इथं मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. ह्या केमिकल प्रॉपर्टीजचा विचार करताना आता आपण हा विचार करूया की आता इथं मी म्हटलेलं आहे ही कन्सिडर्ड केमिकल प्रॉपर्टीज दॅट इज मॉलिक्युलर. आता इथून उत्तरातल्या ह्या भागाचा विचार जो आहे तो मी अगोदर केलेला आहे. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज कशाचा बघितला त्यांनी, तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी मास, डेन्सिटी, बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट पाहताना हे कशाचे एलिमेंट्सचे पण बघितले आणि त्याचबरोबर त्याच्या हायड्राइड्सचे अँड देअर हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स हा देखील भाग बघितला त्यांनी. म्हणजे एलिमेंटची ॲक्च्युली त्याचा मास किती आहे, त्याची डेन्सिटी किती आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, मेल्टिंग पॉईंट किती आहे, आणि ज्या वेळेला तो एलिमेंट काय करतो की एलिमेंट ज्या वेळेला रिॲक्ट करतो, म्हणजे ज्या वेळेला समजा हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केला त्यानं, त्यातून काय झालं HO2 फॉर्म झालं, तर HO2ची डेन्सिटी किती आहे,
ओके. HO2चं मास काय आहे, HO2ची डेन्सिटी किती आहे, HO2चं बॉइलिंग पॉईंट काय आहे, मेल्टिंग पॉईंट काय आहे HO2, याचा देखील विचार ह्या ह्या टेबलमध्ये, ही मूलद्रव्य या टेबलमध्ये डिझाईन करताना ते प्रॉपर ते इलेमेंट्स आणि त्या इलेमेंट्सनी केमिकल रिॲक्शन इतर मूलद्रव्यांच्या बरोबर केल्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय येतात त्याचा विचार देखील या टेबलमध्ये मेंडेलिव्हने केलेला होता. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण लिहिताना ह्या गोष्टी विसरता कामा नयेत की फिजिकल प्रॉपर्टीज दॅट इज मेल्टिंग पॉईंट्स, डेन्सिटीज, मास ऑफ एन एलिमेंट ॲज वेल ॲज देअर हायड्रेट्स अँड ऑक्साइड्स ॲज वेल ॲज देअर हायड्रेट्स अँड ऑक्साइड्स याचा विचार त्यांनी काय केला, फिजिकल प्रॉपर्टीजनुसार त्या एलिमेंट्सना त्या टेबलमध्ये सेट करताना केलेला होता. आणि केमिकल प्रॉपर्टीजनुसार, आता केमिकल प्रॉपर्टीजनुसार त्यांनी कसा विचार केला, तर मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. आता पहिल्यांदा आपण हे पाहूया की हायड्राइड म्हणजे ॲक्च्युली काय असतं आणि ऑक्साईड म्हणजे ॲक्च्युली काय असतं. तर हायड्राइड म्हणजे मी इथं हायड्राइडची डेफिनेशन बुकमध्ये कुठेही नाही दिलेली, पण हायड्राइडची डेफिनेशन मी तुम्हाला इकडे काय करणार आहे, देणार आहे, ज्यामुळे तुमची हायड्राइड ही कॉन्सेप्ट देखील क्लिअर होऊन जाईल. आणि त्याचबरोबर ऑक्साईडची पण मी डेफिनेशन तुम्हाला देणार आहे की ज्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट हे समजेल की ऑक्साईड म्हणजे काय असतं आणि हायड्राइड म्हणजे काय असतं. तर याच्यामध्ये आता हायड्राइड जो आहे, हायड्राइड मीन्स a compound formed by hydrogen and other element is called hydride. त्याचबरोबर ऑक्साईडची पण मी तुम्हाला डेफिनेशन देणार आहे. ऑक्साईड म्हणजे अ कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन अँड other chemical element is called ऑक्साईड. म्हणजे आता तुम्हाला ह्या दोन्ही डेफिनेशन मला वाटते तुम्हाला मिळालेले आहेत. आता मी त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला, त्याचं मिनिंग काय आहे की ज्या वेळेला काय करतो की आता त्यांनी हा विचार केला मेंडेलिव्हनी की हायड्रोजन इतर मूलद्रव्यांच्या बरोबर कसं रिॲक्ट करतं, ऑक्सिजन इतर मूलद्रव्यांच्या बरोबर कसं रिॲक्ट करतं आहे, आणि त्यानुसार त्यांनी काय केलं की ती मूलद्रव्य हायड्रोजन बरोबर जी मूलद्रव्य कशी रिॲक्ट करतात ती एका कॉलममध्ये, एका ग्रुपमध्ये, किंवा समजा ऑक्सिजन बरोबर जी मूलद्रव्य रिॲक्ट करतात ती एका कॉलममध्ये, आणि त्या मूलद्रव्याला, त्या एलिमेंटला त्यांनी काय नाव दिलं, आर म्हटलं. त्या एलिमेंटला त्यांनी आर म्हटलं, आणि ज्याच्याबरोबर त्याची रिॲक्शन होणार आहे त्याचे त्यांनी काय बनवले, मॉलिक्युलर फॉर्म्युले बनवले. आता त्यातला एक मॉलिक्युलर फॉर्म्युला मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. म्हणजे आता हायड्राइडचा आपण विचार करूया, तर त्यांना काय अभिप्रेत होतं हे मी तुम्हाला सांगतो. जसं की आता इकडे मी काय केलेलं आहे, इकडं टेबल लावलेलं आहे ऑलरेडी. तर इथं मला वाटतं टेबल तुम्हाला दिसत असावा. तर इकडे सिरीज आहे, किंवा तुम्ही तुमचं बुक घेऊन पण बसू शकताय आणि बुकमध्ये तुम्हाला काय होऊ शकतं, तो टेबल पाहता येऊ शकतो. ज्या प्लेसला, ज्या लोकेशनला मी जाईल त्या लोकेशनमध्ये तुम्ही पाहू शकताय की आता बघा, पहिलं जे लोकेशन आहे ग्रुप फर्स्ट आहे इकडं. ह्या ग्रुप फर्स्टमध्ये, आता हा जो ग्रुप फर्स्ट आहे, ह्या ग्रुप फर्स्टमध्ये तुम्हाला R2O असं दिसत असेल, R2O असं दिसत असेल. तर हे आर कशासाठी, आर स्टँड्स फॉर एलिमेंट, आर स्टँड्स फॉर एलिमेंट. म्हणजे हेच त्यांना मॉलिक्युलर फॉर्म्युले, हेच अभिप्रेत होतं. इथंही तुम्ही पाहताय की इथं RO लिहिलेलं आहे, बघा इथं RO लिहिलेलं आहे. तर इथं हे जे आर आहे आणि इथं O आहे, धिस आर स्टँड्स फॉर एलिमेंट अल्सो. धिस स्टँड म्हणजे इथं जे आर असणार आहेत ते म्हणजे काय, ते एलिमेंट. आता इथं मी तुम्हाला सांगेल की आता इथं RO म्हटलेलं आहे. म्हणजे आता बघा, ऑक्सिजन जो आहे तो Mg, म्हणजे हे बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, झिंक आहे. तर या मूलद्रव्यांच्या बरोबर
कसं रिॲक्ट करेल आणि त्यातून मग कोणकोणते ऑक्साईड्स तयार होतील याचा विचार त्यांनी केला. म्हणजे काय, ऑक्सिजन बेरिलियम बरोबर, मॅग्नेशियम बरोबर, कॅल्शियम बरोबर. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला तशी त्या मूलद्रव्यांची काही नावं सांगतो. फॉर एक्झाम्पल RO म्हटल्यानंतर इथं आपण काय करूया, यातला कुठलंही तुम्ही या बॉक्समधलं ही जी व्हर्टिकल कॉलम आहे, ह्या व्हर्टिकल कॉलममधला कोणताही एक मूलद्रव्य त्यातलं उचलू शकताय आणि त्याचा तो फॉर्म्युला, या फॉर्म्युलानुसार तुम्ही त्याचे जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत ते तुम्ही बनवू शकताय. याला आपण ऑक्साईड म्हणूया. इथं 2 शब्द आलेत ना, हा जो शब्द आलेला आहे, मी तुम्हाला काही हायड्राइड्स पण दाखवणार आहे याच्यामध्ये आणि काही ऑक्साईड्स पण दाखवणार आहे. जसे की ऑक्साईड आहे, तर ऑक्साईडचं आता पहा की हा RO आहे, तर ROसाठी आता मी मॅग्नेशियम तुमच्या ओळखीचाच एक घेतोय. म्हणजे आता इथं काय केलं मी, आता हे R म्हणजे काय, तर Mg मॅग्नेशियम, आणि हे O म्हणजे काय झालं, मॅग्नेशियम ऑक्साईड. ओके, हे मॅग्नेशियम ऑक्साईड झालं, हे मॅग्नेशियम ऑक्साईड झालेलं आहे. ओके, म्हणजे हे ऑक्साईड काय होतं, मेंडेलिव्हना अभिप्रेत होतं. हे ऑक्साईड मेंडेलिव्हना अभिप्रेत होतं. म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ह्या, म्हणजे इथं कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम हे काय करतात, ऑक्सिजन बरोबर याची रिॲक्शन होते आणि त्याचे ऑक्साईड्स फॉर्म होतात. जसं की MgO जसं आहे मॅग्नेशियम ऑक्साईड, तसं CaO असं तुम्ही घेऊ शकताय. आता हे जे दोन आहेत हे ऑक्साईड्स आहेत, बरोबर, ऑक्साईड्स आहेत. म्हणजे ऑक्साईड्सची एक्झाम्पल पण इकडे दिली गेलीत. आता इथं तुम्ही झिंक ऑक्साईड असेल. आता इथं जर तुम्ही असा विचार केला, जसं की हा फॉर्म्युला मी लिहिलेला आहे फर्स्ट ग्रुपमध्ये, तर त्या ग्रुपमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या निदर्शनास येईल की इथं आता आहे, आता पहा इथं हे तुमच्या ओळखीचे एक कंपाऊंड घेतोय मी, तुम्हाला मोस्टली तुम्ही ऐकलेलं आहे असं एक कंपाऊंड घेतोय. जसं की इथं आरसाठी मी काय घेतलं, इथं H आहे ना, म्हणजे R म्हणजे काय येणार आहे, हा इलेमेंट येणार आहे. या इलेमेंटलाच त्यांनी R म्हटलं, तर ह्या आरसाठी मी काय करतोय, H घेतलं. आता हा जो 2 आहे तो 2 आहे तसा मी घेतो इकडं, आणि हा O आहे, तर हा काय झाला H2Oचा. म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर कसं रिॲक्ट करेल त्याचा त्यांनी काय बनवला, असा मॉलिक्युलर फॉर्म्युले इकडं बनवलेले आहेत. तर हा जो आहे हा देखील काय आहे, H2O जो आहे हा देखील कंपाऊंड फॉर्म झालेला आहे आणि हे ऑक्साईड्स आहे. ओके, हायड्राइड आणि ऑक्साईडना अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, हा देखील H2O म्हणजे वॉटर. ओके, किंवा इथं देखील हा तुम्ही Na पाहताय, तर इथं देखील तुम्ही काय करू शकताय, हा Na घेऊन हा इकडं 2 लागलेला आहे ना, तर तो 2 सोडियम ऑक्साईड असं घेऊ शकताय. किंवा हा पोटॅशियम आहे, पोटॅशियम बरोबर देखील O बरोबर ज्याची, म्हणजे O ऑक्सिजन काय करेल, ज्या मूलद्रव्यांच्या बरोबर इगरली रिॲक्शन करेल ती आता इकडे त्यांनी घेतलेली आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजन ह्या इलेमेंट्स बरोबर जी रिॲक्शन करेल, आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल असं देणार आहे की मी आता ऑक्साईडची बरीच एक्झाम्पल्स इकडे दिली तुम्हाला. त्याचबरोबर मी आता हायड्राइडची पण तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार आहे. तर हायड्राइडसाठी आता मी एक उदाहरण घेणार आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल हे इथं तुम्ही सेकंड पिरियडमध्ये, आता बघा मेंडेलिव्हने काय केलं आहे, इथं काही रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत, तुम्हाला आढळेल हे सगळं. इथं रिकाम्या जागा सोडल्या आहेत, काही प्रश्नचिन्ह दिलेले आहेत इकडं, आणि इकडं काही मूलद्रव्यांचे त्यांनी काय केलेले आहेत की फक्त अणुवस्तुमानांक लिहिलेले आहेत. इथं जसं तुम्हाला आढळते हे अणुवस्तुमानांक लिहिलेले आहेत. त्यांचं असं मत होतं की ही मूलद्रव्ये जी आहेत ना, हे एलिमेंट्स जे आहेत ना, ते आपल्याला भविष्यात काय होतील, त्यांनी प्रेडिक्शन करून ठेवलेलं होतं की ही मूलद्रव्ये आपल्याला भविष्यात सापडतील आणि त्याचं हे अणुवस्तुमानांक असतील, हे अणुवस्तुमानांक असतील त्याचे, आणि त्यानुसार खरोखरच भविष्यात की अशी मूलद्रव्य सापडली. म्हणूनच हा खूपच महान शास्त्रज्ञ होता. मेंडेलिव्हने खूपच परिश्रम घेऊन हा सगळा, वर्षानुवर्षीय त्यांनी मेहनत घेऊन हा संपूर्ण टेबल बनवलेला होता. तर आता याच्यामध्ये मी हायड्राइडसाठी जसं म्हटलं, मी ऑक्साईड तुम्हाला समजलं असेल, तर हायड्राइडसाठी मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला देणार आहे की ज्यामुळं हायड्राइड म्हणजे ही संकल्पना देखील तुमची क्लिअर होऊन जाईल. म्हणजे हायड्राइडना त्यांनी कसं सेट केलं, म्हणजे हायड्रोजन इतर मूलद्रव्यांच्या बरोबर कशी रिॲक्ट करतो आणि त्यातून कोणकोणते कंपाऊंड्स फॉर्म होतात. म्हणजे हायड्रोजन ज्या मूलद्रव्यांच्या बरोबर इगरली रिॲक्शन करेल ती मूलद्रव्ये त्यांनी एका ग्रुपमध्ये अशी ठेवलेली होती. जसं की एक एक्झाम्पल मी तुम्हाला घेणार आहे. इथं तुम्हाला कार्बन दिसतोय आणि इथं लिहिलेलं आहे RH4 लिहिलेलं आहे, RH4 लिहिलेलं आहे. आता दुसरं एक उदाहरण मी यातून आपण उचलू शकतोय. इकडं आता बघा, इथं काय लिहिलेलं आहे, N लिहिलेलं आहे, आणि जे पहिले एलिमेंट नायट्रोजन आहे सेकंड पिरियडमध्ये, आणि ग्रुप
5मध्ये. इकडं जो केमिकल फॉर्म्युला म्हणजे जसं की मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणूया आपण, मॉलिक्युलर फॉर्म्युला जो मेंडेलिव्हनं अभिप्रेत होता तो RH3 आहे. आता याच्यावरून बघा मी एक कंपाऊंड बनवतो. जसं की हा R म्हणजे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं आहे की इथलं एलिमेंट तुम्ही घेऊ शकता आणि त्यानुसार तो मॉलिक्युलर फॉर्म्युला यूज करून, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला यूज करून तुम्ही तो कंपाऊंड, तसं कंपाऊंड होतात तसे ऑलरेडी. म्हणजे नायट्रोजन ज्यावेळेला हायड्रोजन बरोबर काय करतो, रिॲक्शन करतो, त्यावेळेला काय होईल, NH3. म्हणजे ज्यामध्ये नायट्रोजनचा एक ॲटम असेल, हायड्रोजनचे 3 ॲटम्स असतील, त्यातून काय फॉर्म होईल, अमोनिया फॉर्म होईल. ओके. त्याचबरोबर RH4 आहे. RH4मध्ये RH4 म्हणजे आता इथं कसं आहे, मी काय घेतलं, RH4 इथं C घेतलं, कार्बन घेतला, तर कार्बन घेतलेला आहे मी आणि हा H4 घेतलेला आहे. तर इथं काय झालं, हा फॉर्म झालेला आहे मिथेन. ओके, हा मिथेन फॉर्म झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं की हे जे आहेत हे एक्झाम्पल्स आहेत कशाचे, हे एक्झाम्पल्स आहेत RH4, RH3. यानुसार मी इथून 1-2 एलिमेंट्स उचलले आणि त्यापासून हे कंपाऊंड तुम्हाला बनवून दाखवले. हे एक्झाम्पल्स आहेत हायड्राईडचे. तर अशा पद्धतीनं म्हणजे मेंडेलिव्हनी जो त्यांचा टेबल ऑर्गनाईज केलेला होता तो अशा पद्धतीनं त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजवर आधारित असा तो टेबल त्यांना अभिप्रेत होता, हे त्यांना म्हणायचं होतं त्यातून. आता जो 4th पॉईंट आहे त्यामधील तो आहे, मेंडेलिव्ह फाउंड दॅट एलिमेंट ऑफ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे सारख्या असणाऱ्या ज्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आहेत आर रिटर्न्ड आफ्टर अ रेग्युलर टाईम ऑफ इंटरवल. म्हणजे एका विशिष्ट वेळेनंतर काय होतात की त्या मूलद्रव्यांच्या ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या काय होतात, त्याच्यामध्ये रिटेन होतात, असं त्यांना आढळून आलं. आणि तोच पॉईंट इथं मी 4th पॉईंट घेतलेला आहे. मग फायनली ही स्टेटेड दॅट द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजेच काय, फायनली त्यांनी हे स्टेटमेंट दिलं की म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जे मूलद्रव्यांचे जे काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या काय होतात की त्या आवर्तीफल आहेत. कशाचं आवर्तीफल आहेत, मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या त्या आवर्तीफल आहेत, असं त्यांनी स्टेटमेंट शेवटी मांडलं. आता आपण बघा, हे सगळं झाल्यानंतर आपण टेक्स्टबुक पेज नंबर 19वर आलो आहे. आता हा टेबल जो मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल आहे, त्या मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचा जो पुढचा म्हणजे त्यांचे काय फीचर्स होते, मेंडेलिव्हनी देखील काय मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलमध्ये लिमिटेशन्स होते, हा सगळा भाग आपण पुढच्या पिरियडमध्ये आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहेतच आपण. पण तुम्हाला टेक्स्टबुक पेज नंबर 19 याच्यावर थिंक अबाउट इट या मथळ्याखाली, थिंक अबाउट इट या टायटलखाली त्यांनी एक ॲक्टिव्हिटीज, 2 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्यापैकी ही पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर याचा विचार करा असं तुम्हाला सांगितलं आहे, ज्याचा उल्लेख मी आता जाता याचा उल्लेख मी केलेलाच होता. तर काय नेमका त्यांना जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला विचार करा, थिंक अबाउट इट, विचार करा तुम्ही असं सांगितलं आहे. तर देअर आर सम वॅकंट प्लेसेस in the Mendeleev's periodic table. In some of these places of atomic masses are seen to be predicted, and list 3 of these predicted atomic masses along with their group and period. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की जे मेंडेलिव्हनी प्रिडिक्शन करून ठेवलेलं होतं काही एलिमेंट्सच्या बाबतीत, ते प्रिडिक्शन करून ठेवलेले परंतु त्याची नावं नसलेली, नावं काही नसणारच आहेत त्याची आता याच्यामध्ये. तर त्यांनी फक्त प्रिडिक्शन करून ठेवलेलं होतं की भविष्यात असे शोध ह्या मूलद्रव्यांच्या लागू शकतील, लागणारच आहेत. तर त्या पद्धतीनं त्यांनी काय केलं की मग ते नेमके कोणते आहेत हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर त्यासाठी प्रेडिक्टेड ॲटॉमिक मासेस अलॉंग विथ देअर ग्रुप अँड पिरियड आर ॲज फॉलोज. आता यामध्ये बघा, आता तुम्हाला माहीत असेल की मी तुम्हाला जसं की अगोदर देखील सांगितलं की त्यांचं जे प्रेडिक्शन होतं ते तंतोतंत आलं, पण तुम्हाला इथं ॲटॉमिक मास, ग्रुप अँड पिरियड असा विचारला आहे त्या मूलद्रव्यांचा. म्हणजे फक्त ॲटॉमिक मास तुम्ही लिहायचं आहे, ते कोणत्या पिरियडमध्ये आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ग्रुप कशाला बोलतात किंवा पिरियड कशाला बोलतात हा भाग पुढच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये येणार आहे, किंवा तो डिटेल भाग आपण बघणार आहेत मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या वेळेला. पण आत्ता तुर्तास तुम्ही काय लक्षात ठेवायचं की हे जे काही व्हर्टिकल कॉलम्स आहेत, जे हुबे कॉलम्स तुम्हाला दिसत आहेत, व्हर्टिकल कॉलम्स जे आहेत ना, ते व्हर्टिकल कॉलम्स म्हणजे ग्रुप्स असतात, आणि ज्या हॉरिझॉन्टल रोज तुम्हाला दिसत आहेत त्या हॉरिझॉन्टल रोज म्हणजे पिरियड असतात. हा भाग फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ॲट दिस टाईम. या वेळेपुरतं तुम्ही हे लक्षात ठेवा. आता त्याचा जो ॲटॉमिक मास, आता तुम्हाला इथं मी दाखवणार आहे की हे नेमके
बघा आता असे 3 मूलद्रव्ये आहेत अशी. मी तुम्हाला घेऊन येतो ह्या टेबलमध्ये. फॉर एक्झाम्पल आता मी म्हटलेलं आहे ॲटॉमिक मास 44 आहे. जे पहिलं एलिमेंट आहे 44 आहे ॲटॉमिक मास. तर 44 असणारं जे त्याचं लोकेशन आहे तिसऱ्या ग्रुपमध्ये, थर्ड ग्रुप आणि फोर्थ पिरियड, थर्ड ग्रुप, फोर्थ पिरियड. चला आता पुढे जो आहे ना 68 आहे. 68 कुठं दिसते तुम्हाला? इथं 68 तुम्हाला दिसायला लागलेलं आहे. 68 ग्रुप नंबर 3 अँड पिरियड नंबर 5. ओके. आता इथं 72 आहे. 72 जे आहे ते ग्रुप नंबर 4 मध्ये आहे आणि पिरियड नंबर 5 मध्ये आहे. हे एवढंच लिहायचं आहे याच्या बाबतीत. आणि जो दुसरा एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, ड्यू टू अनसर्टेनिटी इन द मासेस ऑफ सम ऑफ द एलिमेंट्स अ क्वेश्चन मार्क इज इंडिकेटेड बिफोर द सिम्बॉल इन द मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. व्हॉट आर सच सिम्बॉल्स? आता इथं कसं आहे की ड्यू टू अनसर्टेनिटी इन द मासेस ऑफ सम ऑफ द एलिमेंट्स, म्हणजे काही ॲटॉमिक मासेसच्या बाबतीत काय होती, एक संदिग्धता होती. तर ते संदिग्धता असल्यामुळे त्यांनी काय केलं, अ क्वेश्चन मार्क इज इंडिकेटेड बिफोर द सिम्बॉल इन द मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. मग त्यांनी काय केलं, तो जे मेंडेलिव्स पिरियडिक टेबलमध्ये सिम्बॉल फक्त देऊन ठेवली आणि त्याच्या अगोदर प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क करून ठेवला. तर ती मूलद्रव्ये, ते सिम्बॉल्स कोणकोणते आहेत, तर ज्याच्या मागं तुम्हाला इकडं क्वेश्चन मार्क दिसतोय ते जे आहेत क्वेश्चन मार्क असणारी जी सिम्बॉल्स असतील ते सिम्बॉल्स फक्त इकडे लिहायचे आहेत. तर त्याच्यामध्ये आता बघा तुम्हाला सिम्बॉल्स कुठे दिसतात की हा जो 6वा पिरियड आहे त्या 6व्या पिरियडमध्ये तुम्हाला YT नावाचा एक सिम्बॉल दिसतोय, ज्याच्या अगोदर तुम्हाला क्वेश्चन मार्क आहे. त्यानंतर आता तसंच आपण खाली आलो तर 8व्या पिरियडमध्ये आणि तिसऱ्याच ग्रुपमध्ये YT देखील तिसऱ्याच ग्रुपमध्ये आहे आणि हा YT जो आहे तो ग्रुपमध्ये आहे तिसऱ्या, पण पिरियडमध्ये आहे कितव्या? पिरियडमध्ये आहे तो 6व्या आहे, 6व्या पिरियडमध्ये आहे. जो DI नावाचा सिम्बॉल आहे तो DI नावाचा सिम्बॉल 8व्या पिरियडमध्ये आहे पण ग्रुपमध्ये तिसऱ्या आहे. त्यानंतर ER नावाचा सिम्बॉल आहे. ER नावाचा सिम्बॉल जो आहे तो ग्रुप नंबर 3 मध्ये आहे आणि पिरियड नंबर 10 मध्ये आहे. त्याचबरोबर LA नावाचा देखील पिरियड नंबर 10 मध्ये आणि ग्रुप नंबर 4 मध्ये आहे. आणि C नावाचा सिम्बॉल जो आहे तो ग्रुप नंबर 4 मध्ये आणि पिरियड नंबर 8 मध्ये आहे. तर हे सिम्बॉल्स तुम्हाला इकडं जे क्वेश्चन मार्क केलेले आहेत ते तुम्हाला इकडे दिसत आहेत आणि हे तुम्ही लिहू शकता. YT, DI, CE, ER अँड LA आर द सिम्बॉल्स विच, म्हणजे ज्याच्या बाबतीत त्यांना अनसर्टेनिटी होती ऑफ द अनसर्टेनिटी इन द मासेस ऑफ सम ऑफ द एलिमेंट्स. दीज एलिमेंट्स आर हियर. ओके. आय होप की मला वाटते हा संपूर्ण माझं व्हिडिओ लेक्चर जे मी तुम्हाला सांगितलं ज्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीजवर मेंडेलिव्सनी आपला संपूर्ण टेबल त्याची जो डिझाईन केला ते तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट चांगल्या समजल्या असतील किंवा काही डाऊट्स असतील तुमची तर निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करून त्यांनाही मदत करा सायन्स शिकण्यामध्ये. निश्चितपणे हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल खूपच धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.